यवत परिसरात अवैध हातभट्टी व्यवसायाची वाढ, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। दिवसाच्या उजेडात जळते धुराची रेष आणि रात्रीच्या चांदण्यात पेटतो काळा देश। शेताच्या कडेला उभी ही दारूची भट्टी, कायद्याला हरवणारी पैशाची ही खट्टी। राम कोणाचा येथे मोठा आहे, कोणाच्या नावाने हा खेळ चालतो आहे, प्रश्न जळतोय प्रत्येकाच्या छातीत। उत्तर मात्र हरवलंय सत्तेच्या सावलीत। यवत परिसरामध्ये अवैध हातभट्टी दारूच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये आणि दुर्गम भागांमध्ये हा अवैध धंदा खुलेआम सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। मात्र या वाढत्या बेकायदेशीर कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून अपेक्षित ती ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार यवत एका वस्तीवर परिसरातील काही ठिकाणी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर साहित्य साठवून ठेवले जात आहे। रात्रीच्या वेळी या ठिकाणी उत्पादन आणि विक्रीही सुरू असते। विशेष म्हणजे या ठिकाणांची माहिती स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या अवैध व्यवसायामुळे परिसरातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। तसेच दारूमुळे होणारे आरोग्याचे धोके आणि कायदा सुव्यवस्थेवर होणारा परिणाम याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करूनही त्यावर ठोस पावले उचलली गेली नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे। महामार्गालगत असलेल्या यवत पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू असताना पोलिसांना त्याची माहिती नसणे अशक्य असल्याचे स्थानिकांचे मत आहे। त्यामुळे काही ठिकाणी संगनमताचा संशयही व्यक्त केला जात आहे। दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याची मागणी केली आहे। त्यांनी सांगितले की जर तातडीने कठोर कारवाई केली नाही तर हा अवैध व्यवसाय अधिकच बळावेल आणि त्याचे गंभीर परिणाम समाजावर होतील। यवत परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडून त्वरित आणि प्रभावी कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे। हातभट्टी व्यवसायावर आळा घालण्यासाठी विशेष पथके नेमून छापेमारी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे। आता प्रशासन या गंभीर विषयाकडे किती गांभीर्याने पाहतं हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे। संबंधित अवैध व्यवसाय करणाऱ्या हातभट्टी चालकांचे व पोलिसांचे लागेबांधे असल्याची चर्चा सध्या परिसरात असून या अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून पोलीस अधीक्षक यांनी यामध्ये लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे। अवैध धंदे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करू, यापूर्वी देखील कारवाई केल्या आहेत। नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक, यवत पोलीस स्टेशन।